सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून शासकीय अधिकारी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शासकीय मदत घेऊन खरं तर 10 लाखाचा चेक सुपूर्द करण्यासाठी महसूलचे कर्मचारी आले होते, मात्र आता महसूलच्या अधिकाऱ्यांना खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी मदत घेण्यास कुठेतरी नकार दिलेला आहे। आधी आमच्या मुलाला न्याय द्या आणि त्यानंतर आम्ही मदत घेऊ अशी भूमिका या ठिकाणी कुटुंबियांकडून घेण्यात आलेली आहे आणि अक्षरशः कर्मचाऱ्यांना या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्यांना सूर्यवंशी कुटुंबियांकडून खरं तर माघारी पाठवण्यात आलेला आहे। बोलताना त्यांची आई भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यांचे कुटुंबीय आपण पाहतोय 10 लाखाची मदत घेण्यास त्यांनी या ठिकाणी त्यांनी नकार दिलेला आहे। सूर्यवंशी यांचे भाऊ आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत देऊ केली होती, चेक घेऊन आता अधिकारी आले होते, मात्र तुम्ही मना केलंय, त्यांना माघारी पाठवलंय, काय नेमकं कारण? मुख्यमंत्र्यांची मदत का नकोय तुम्हाला? साहेब, अजून माझा मुलगा भाऊ मरून महिना होतोय, आता त्याच्यावरती जे काही गुन्हेगार होते त्यांच्यावरती अजून गुन्हा दाखल नाही, ते एकदम फ्री फिरत आहेत आज। काय म्हणून ते मदत स्वीकारू मी आज? मुख्यमंत्र्यांचा निधी तुम्ही परत केलाय? निधी तर ते आता स्वीकारणारच नाही मी, कारण कसं आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा होत नाही, जे काही गुन्हेगार आहेत त्यांना, तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही। ते मदत पाठवलेत, आम्ही त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद पण देतो साहेबांना, पण त्यांनी सर्वप्रथम जे काही गुन्हेगार आहेत ना त्यांच्यावर FIR वगैरे नोंद करून घ्यायला सांगितलं पाहिजे। पोलिसांवर FIR करायची तुमची मागणी? हो, जे काही गुन्हेगार आहेत ना त्यांच्यावर FIR झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांना खरं तर शिष्टमंडळ परभणीचा भेटायला गेला होता, तुम्हाला काही मुख्यमंत्र्यांकडून निमंत्रण होतं का भेटण्यासंदर्भात? तुम्ही गेले का मुख्यमंत्र्यांकडे? आम्हाला अजून न्यायच भेटला नाही तर मी का जाऊ तिकडे मुख्यमंत्री साहेबाकडे? न्यायच भेटत नाही तर का जाऊ मी, सांगा तिकडे? मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुम्हाला निमंत्रण फोन आला होता? नाही, काहीच नाही, कसलाच कॉन्टॅक्ट नाही आमच्याकडे, कोणीच आलं नाही। त्यांचे भाऊ, त्यांची आई आहेत, बोलताना अधिकाऱ्यांसोबत बोलताना त्या भाऊक झालेल्या आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आई, मदत घेण्यास नकार दिलाय तुम्ही, रडताय तुम्ही, स्वतःला सावरा आधी, नेमकं काय तुमचं म्हणणं होतं? अधिकाऱ्यांनी तुम्ही काय सांगितलंय? मुख्यमंत्री साहेबांनी मला आर्थिक मदत पाठवून दिल्यात, मी त्यांचे आभारी आहे, मुख्यमंत्री साहेबांचे आभारी आहे, परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आर्थिक मदत स्वीकारत नाही। काय नेमकं न्याय अपेक्षित आहे तुम्हाला? काय तुमची मागणी आहे आता? माझी मागणी, जे पोलीस होते माझ्या लेकराला मारलेले सोमनाथला, जेवढे पोलीस होते गुन्हेगारी, तेवढ्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या। चेक तुम्ही परत केलाय, दुसरा लहान भाऊ आपल्या सोबत आहे, चेक तुम्ही परत केलाय, मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? मुख्यमंत्र्याला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी आर्थिक मदत पाठवून दिली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, पण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल झाले नाहीत, त्यांच्यावरती म्हणजे आणखी ऍक्शन घेतले नाहीत, ती प्रक्रिया एकदम सावकाश चालू आहे, ते लवकरात लवकर हो, फास्ट ट्रॅक मध्ये लवकरात लवकर ते त्यांच्यावरती गुन्हे दाखल हो आणि आम्हाला न्याय मिळावं, हेच आमचं म्हणणं आहे। तब्बल 20 दिवसापेक्षा अधिक वेळ झाला, मात्र अद्याप गुन्हे दाखल झाला नाही, तुम्ही आज निधी परत केलाय, आता तुमची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार आहे? आमची एकच मागणी आहे, जे काही गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती झाला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि हे त्यापूर्वी सगळ्यात पहिलं जे काही गुन्हेगार आहेत पोलीस, त्यांच्यावरती FIR नोंद झाली पाहिजे। तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारणार नाही। तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय होते, भाऊ आणि आई, खरं तर महसूलच्या अधिकाऱ्यांना त्यांनी माघारी पाठवलेला आहे। आलेला चेक मुख्यमंत्री सहायता निधीचा 10 लाखाचा चेक त्यांनी परत केला आहे। आमच्या मुलाला न्याय द्या आणि ते दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई FIR दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही निधी स्वीकारणार नाही, असं या ठिकाणी त्यांनी पवित्रा घेतलेला आहे। खरं तर महसूलचे कर्मचारी आता माघारी गेलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीकडून आलेला 10 लाखाचा चेक त्यांनी माघारी पाठवलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।